वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात. अशी प्रदूषणाची साधी सरळ व्याख्या आपण लहानपणी विज्ञान या विषयात शिकलो. शालेय जीवनापासून प्रदूषण एक समस्या या विषयावर आपण अनेक निबंध लिहिले, घोषवाक्य तयार केली, भाषण केलं. पण त्यातून प्रदूषणाची समस्या कमी झाली का? यासाठी आपण खरंच स्वतः काही प्रयत्न केले का? कदाचित व्यक्तिगत दृष्ट्या आपण थोडा प्रयत्नही केला असेल, पण तरीही प्रदूषण काही थांबायचे नाव घेत नाही. शेवटी व्हायचं ते होतच असं म्हणण्यासारखं प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशात प्रदूषणाचं मुख्य ठिकाण देशाची राजधानी दिल्ली आहे असं मानलं जायचं. अर्थात दिल्लीत प्रदूषण आहेच. राजधानी दिल्लीत वाढलेल्या प्रदूषणामुळे बांधकामांवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. येत्या 13 ते 20 नोव्हेंबर पर्यंत ऑड इव्हन अर्थात समविषम नियम दिल्लीकरांना पाळावे लागणार आहेत. आधी फक्त दिल्लीपुरता मर्यादित असलेला हा प्रश्न आता दिल्लीच्या गल्लीतून मुंबईपर्यंत येऊन ठेपलाय. मुंबईत प्रदूषणावर आता चर्चा केली जाते, किंबहुना त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. नमस्कार, मी किशोरी घायवट. टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. औद्योगिक कचरा थेट मातीत आणि पाण्यामध्ये आणि थेट हवेत मिसळत आहे. एवढे असूनही नागरिक प्रदूषणाची चिंता व्यक्त करत नाहीयेत किंवा त्या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीयेत. या गोष्टीकडे आता अजून दुर्लक्ष केले तर आपल्याला आणि आपल्या भावी पिढ्यांना याचा खूप त्रास होणार आहे. प्रदूषणाच्या दृष्टीने आता मुंबई महानगरात वायू प्रदूषण आणि त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. बांधकाम पाडकामाचा राडारोड वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधातही महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हवेतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याचा निर्णयही घेतला. त्यानुसार आता धूळ नियंत्रणासाठी 121 टँकरसह इतर संयंत्रांचा वापर रस्ता धुण्यासाठी केला जाणार आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इमारतींची बांधकामं तुर्तास बंद ठेवण्याचे तसेच दिवाळीत फटाके फोडण्यावरही हायकोर्टाने निर्बंध आणले आहेत. मुंबईसह राज्यातील काही शहरातील हवेची गुणवत्ता अर्थात एअर क्वालिटी पातळी खालावलेली दिसत आहे. राज्यातील काही शहरांमधील एअर क्वालिटी लेवल मध्यम ते वाईट श्रेणीत आहे. कोर्टाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी व्हायलाच हवी असे निर्देश आता देण्यात आले आहेत. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे निर्देश दिलेत. तसेच 10 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. येत्या 4 दिवसात हवेत गुणवत्तेत सुधारणा झाली नाही तर दिवाळीच्या काळात 4 दिवस मुंबईतील बांधकाम थांबवण्यात येणार आहेत. तसंच दिवाळीत फटाके फोडताना कोर्टाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देश मुंबई हायकोर्टाने प्रशासनाला दिले आहेत. हायकोर्टाने दिवाळीच्या काळात मोठे फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा घातली आहे. केवळ 3 तास अर्थात रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. वेळेच्या या नियमांचं काटेकोर पालन केलं गेलं पाहिजे असं स्पष्ट निर्देश हायकोर्टाने प्रशासनाला दिले आहेत. गेल्या काही वर्षात फटाक्यांमुळे अनेक अपघात झाले असून त्यात लहान मुलांसह मोठ्यांचा मृत्यू झाला आहे. ग्रीन फटाक्यांच्या वापराने असे अपघात कमी होऊ शकतात. हिरवे फटाके पूर्णपणे प्रदूषण मुक्त नसले तरीही नेहमीच्या फटाक्यांपेक्षा तुलनेने सुरक्षित असतात. त्यामुळे फटाके फोडायचे असल्यास ग्रीन फटाक्यांचा पर्याय सोयीस्कर ठरू शकतो. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या खबरदारीच्या सूचना आहेत. त्या म्हणजे मास्क वापरण्याला प्राधान्य द्या, मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी घराबाहेर जाणं टाळा, सकाळी आणि संध्याकाळी घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करा, तसेच 12 ते 4 या वेळेत बाहेर पडा. हायकोर्टाचे निर्देश काय आहेत ते आपण जाणून घेऊया. 4 दिवसात हवा गुणवत्ता सुधारली नाही तर मुंबईमध्ये बांधकाम करता येणार नाहीत. बांधकामांच्या साईटवरून राडारोडा वाहून घेऊन जाणारा डंपर ताडपत्रीने झाकूनच त्याची ये-जा करण्यात यावी. साईटच्या सीमारेषेवर 4ही बाजूने पुरेशा उंचीवर लोखंडी पत्रे ठेवण्यात यावेत. त्यानुसार तसेच मुंबईतल्या प्रदूषणाची परिस्थिती गंभीर असून ही कुणा एकाची जबाबदारी नाही, यासाठी संपूर्ण यंत्रणेने एकत्र काम करायला पाहिजे. मुंबईत आठवडाभर आधीच सण साजरा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याची कोर्टाची इच्छा नाही, पण तरी देखील मोठे फटाके आणि इतर कोणतेही फटाके संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेतच वाजवण्यात यावे असेही निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. दिल्लीप्रमाणेच मुंबईतली वाढती प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन
हायकोर्टाने हे काही निर्देश दिले आहेत, त्याचं पालन होणं गरजेचं आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील वाढते प्रदूषण आणि त्यात आलेला दिवाळी सण या दोघांचा समन्वय साधून कुठेही हानी पोहोचता कामा नये यासाठी हायकोर्टाने हे निर्देश दिलेत. म्हणूनच संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेतच फटाके फोडण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच या नियमांचं पालन करा आणि प्रदूषणाला आटोक्यात आणण्यासाठी आपल्याकडूनही प्रयत्न करा. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.